तटे भीमरत्याम वरं पुंडलीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग
हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकवून येती हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग. महावैष्णव जगद्गुरु जगतवंदनी विश्वमान्य विश्वभूषणी विश्वप्रिय विश्वाधिकारी संत सम्राट वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला भगवान परमात्म्याचा दास्यत्व स्वीकारणारा अभंग आहे. विठाल अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबराय कोण याचं वाक्यात उत्तर. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार नाम आहे, शांती खांब आहे. पुन्हा वाक्य. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे शांती त्याचा खांब आहे, ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव म्हणजे आपला वारकरी संप्रदाय आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य. जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय आहेत, अनेक संप्रदाय आहेत. जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायातला श्रेष्ठ संप्रदाय अजून जगात झाला नाही. का झाला नाही? या संप्रदायाचा पाया ज्ञानोबराय आहे. पाया ज्ञानोबराय आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय ही इमारतच अशी इमारत, या संप्रदायाचा पाया ज्ञान आहे. ज्ञान आहे. आणि ह्या जगात, अख्ख्या जगात दोन इमारती, दोन इमारती. वारकरी संप्रदाय ही एक इमारत आहे आणि जगातल्या 2 इमारती मला तुम्हाला आता सांगायच्या आहे. आपण जी इमारत बांधली ती इमारतच आहे आणि कोटी रुपयाचं शरीर आहे, ही एक इमारतच आहे. ऐका बरं आता, इमारती झाल्या 2. आपण जी इमारत बांधली ती मानव निर्मित आहे आणि कोटी रुपयाचं शरीर आहे, ही एक इमारतच आहे, पण ईश्वर निर्मित आहे. पुन्हा वाक्य ऐका. आपण बांधलेली इमारत तिला बनवणारा माणूस आहे आणि ही इमारत आहे हिला बनवणारा आता बोलत जायचं. बनवणारा देव आहे, तिला बनवणारा माणूस आहे, हिला बनवणारा देव आहे. चला थोडं पुढं. आपण जी इमारत बांधली ती लौकिक स्वरूपाची आहे. आपण जी इमारत बांधली ती लौकिक स्वरूपाची आहे. कोटी रुपयाचं शरीर आहे, ही एक इमारतच आहे, पण अलौकिक. एकदाच पुन्हा मिळण्याविषयी नाही. पुरावा एक योनी, कोटी फेरा आणि मनुष्य देहवारा मग लागे. म्हणजे न मिळणारी इमारत अलौकिक. आता चला थोडं पुढं. आपण जी इमारत बांधली महिला मंडळ, त्या इमारतीला पाय. आखी इमारत पटकन तुम्हाला बनवून दाखवतो, मग अभंगात बसवतो. ऐका. आपण जी इमारत बांधली तिला पाया आहे, ही एक इमारत आहे, हिला सुद्धा पाया आहे. सरपंच, मग मला सांगा त्या इमारतीचा पाया कोणता? बोला पटकन. या इमारतीचा पाया कोणता? तुम्ही आजारी का? मग कीर्तनाला बोलत चालायचं. तुम्ही बोलले तर तुम्हाला कळलं. बोलत चला. या इमारतीचा पाया कोणता? बरं, इमारती किती झाल्या? 2 झाल्या. आपण बांधलेली इमारत मानव निर्मित आहे, तिला पाया आहे. ही एक इमारत आहे, हिलाही पाया आहे. ह्या इमारतीचा पाया आहे ज्ञान. पाया कोणता आहे? ज्ञान. ज्याच्या जवळ ज्ञान नाही त्याचं जीवनच नाही महाराज. मग इमारतीचा पाया कोणता झाला? पाया कोणता झाला? ज्ञान. आता आपण जी इमारत बांधली तिला खिडक्या आहे, हिला सुद्धा खिडकी आहे. मग हिला खिडक्या किती? 9. आता 9 खिडक्या. हे देवाचं म्हणणं आहे आणि संतांचं म्हणणं आहे हिला खिडक्या आहे 10. हिला खिडकी किती झाल्या? 10. तुम्हाला मोजून दाखवतो पटकन. माझ्याला बघायचं फक्त. 2 4 6 7 लघवी 8 गुदद्वार 9. ह्या झाल्या 9 खिडक्या. अजून काय काय बघा. आपण जी इमारत बांधली त्या इमारतीमध्ये माणसं आहे.
माणसं आहे. तुमच्या घरात माणसं किती आहे? 6. नक्की 6 ची का? 6. आपण जी इमारत बांधली तिच्यात माणसं आहे. ह्या इमारतीमध्ये सुद्धा माणसं आहे. याच्यात माणसं किती? या इमारतीत माणसं किती? माणसं किती? बरं माणसं नाही का? माणसं नाही का? आहे. मग किती आहे? ऐका, ह्या इमारतीत सरपंच 23 माणसं आहे. इच्छा 23 माणसं. मोजून दाखवतो तुम्हाला. ऐका, एक जीव. ऐका बरं का आता, एक जीव याला 2 बायका. मनोराजा एक देह पुरी माणसं आहे 23. आता मला 23 माणसं तुम्हाला मोजून दाखवायची. ऐका पटकन. एक जीव याच्यावर बघा, याच्यात एक जीव याला 2 बायका आहे. 2 बायका. त्या 2 तराच्या 2 आहे. 2 बायका. एक प्रवृत्ती, एक निवृत्ती. एकीला 12 पोर आहे, एकीला 8 पोर आहे. 12 आणि 8 किती झाले? 12 आणि 20. 2 बायका 22 आणि एक जीव याच्यात 23 माणसं झाले. 23 माणसं झाले. अजून काय काय बघा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आउटपुटी रोम आणि एवढी जर इमारत जर टिकवायची जर असं हिचा पाया पॅक असावा ज्ञान. आणि तेच ज्ञान मिळवण्यासाठी आजच्या 25 कीर्तन अभंगाला सुरुवात. विठाला पहिली 1 मिनिटाची सूचना. कीर्तनाला बोलत चला. तुम्ही बोलले तर कीर्तन तुम्हाला कळेल. थोडं बोलत चला. असं टेन्शन घेऊन चिंता करून अजिबात बसू नका. आणि काय आपल्या हातात नाही महिला मंडळ. काहीच आपल्या हातात नाही. काय जन्मही आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. कधी जन्माला यायचं ते आपल्या हातात नाही. गिरून कधी जायचं ते सुद्धा हातात नाही. माऊलींची ओवी इतकी सुंदर नव्यात घेतली. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वत बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी, गाथा वृक्षाची पान हालेल्याची साखराईने हात माग लयही तोच आहे. मला तुमच्या पुढे बोलवणारा तोच आहे, तुम्हाला माझ्या पुढे बसवणारा तोच आहे, झोपलेल्या माणसाला जागा करणारा तोच आहे, खाल्लेल्या अन्नाचं रक्त बनवणारा तोच आहे, प्रत्येक माणसाला कोणतं ना कोणतं कर्म करायला लावणारा तोच आहे. कोण आहे? देखवी ऐकवी एक तायाचे भजन झुकून
आहे, आपण चिंता करायची नाही. मग आपण काय करायचं? आपण एकच काम करायचं, तो ठेवी तसं राहायचं. ज्या दिवशी बोलवीन मन मोकळ्याने जायचं. पुरावा असा आहे महाराज, ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठाल विठाल करू नका. एक सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा 2 मिनिटाचा पर्याय द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे गेल्या 8 वर्षापासून श्री क्षेत्र संगमेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळा आपल्या गावातून भगवंताच्या कृपा आशीर्वादानं, भगवान संगमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं गावातील ग्रामस्थ, भजनी मंडळ, सर्व ट्रक चालक, रथ चालक, दिंडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महाराज मंडळी, गायक, वादक, मंडपवाले, साऊंड सिस्टीम वाले, महिला, पुरुष, गावातील ग्रामस्थ मंडळी, सगळी इतर गावातील पाहुणे मंडळी, आपणा सर्वांच्या सहकार्यानं चालत असणारा हा पायदिंडी सोहळा याही वर्षी मोठ्या आनंदाच्या, भक्तीच्या, प्रेमाच्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे. कीर्तनामध्ये कुणाला गायक, वादक, महाराज मंडळींचा अध्यक्ष, सगळ्यांचे मनापासून आभार आणि कीर्तनाला सुरुवात. गेल्या 8 वर्षापासून गायक, वादक, महाराज मंडळींचे दिंडी कमिटीचे शेवटचे 5-10 मिनिटांमध्ये आपण कौतुक करणार आहात. परिहारामध्ये जास्त वेळ न घालता गेल्या 8 वर्षापासून साईनाथ महाराज आमच्या या लही गावातून पायदिंडी सोहळा पंढरपूरला जातो. म्हणजे भगवान संगमेश्वराची महिला मंडळ ही कितवी वारी म्हणावं लागेल? 8वी. कारण वर्ष किती झाले? 8 वर्ष झाले. म्हणजे भगवान संगमेश्वराची पंढरपूरला जाण्याची ही कितवी वारी आहे? 8वी. आता ऐका ऐका, आता ह्या जगात ऐका का, आता जेवढं पंढरपूर तुम्हाला सांगते तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. 11 वाजले का थांबून घेतो. बस असं ह्या जगात बस बस ह्या जगात विठाल विठाल ह्या जगात एक प्रॉब्लेम बसा खाली तिथं बस. विठाल ह्या जगात पहिलं काहीच नव्हतं. बारीक ऐका, ह्या जगात पहिलं काहीच नव्हतं. म्हणजे उलट ऐका, हे जगत मुळात जेव्हा शून्य होतं तेव्हा पंढरपूर होतं. टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवा. वाजवले चित्रा खाली आवाज गेला पाहिजे. आता वाजूच नका. तुम्हाला ताण नाही, मला ताण नाही. ऐका पुन्हा उलट, जगात काहीच नव्हतं तेव्हा काय होतं? काय होतं? पंढरपूर. जीवनवतेच्या जेव्हा नव्हते जगाचं तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे जगात काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. उलट ऐका, ह्या जगामध्ये एकही गंगा नव्हती तेव्हा चंद्रभागा होती. इतकं सुंदर आहे महाराज. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. हे सगळं जर तुम्हाला कुठं बघायला भेटल तर फक्त पंढरपुरात. आणि पंढरपुराची ही आपली वारी भगवान शंकरांनी 8 वर्षापासून नाही केली. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पहिली वारी जर कोणी केली असेल भगवान शंकरांनी. रंभाधिकना सती उभ्या
वर्षापूर्वी वारी केली नाही. अरे 8 वर्षापूर्वी नाही केली. मग या जगात पहिली वारी जर कोणी केली असेल तर भगवान शंकरांनी. थोडा अजून पहिली वारी भगवान शंकरांनी केली. पहिले वैष्णव वारकरी भगवान शंकर आहे. वारकरी संप्रदायामध्ये पहिला मंत्र दिला भगवान शंकरांनी आणि वारकरी संप्रदायाचं पहिलं तत्वज्ञान सांगितलं भगवान शंकरांनी. विठाला विठाला आता पहिली वारी झाली भगवान शंकर. काय तर उलट आता ह्या जगात अख्ख्या जगात तुम्ही कुठेही फिरा, कुठे तुम्ही काशीला जा, गयेला जा, मथुरेला जा, कुठेही जा, पण ह्या जगात तुम्ही सगळे तीर्थांना फिरा. तुम्ही आणि मी आपण या शरीराचं फक्त चमडं स्वच्छ करू. बारीक आहे का बरं का आता ह्या शरीराचं आपण फक्त चमडं स्वच्छ करू म्हणजे आपण वरून स्वच्छ होतो. पण या जगात एक तीर्थ असं आहे, एक तीर्थ ते तीर्थ महाराज काय 2 तीर्थ सांगितले माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये. 2 तीर्थ आहेत ह्या जगात. 2 तीर्थ आहेत. त्या तीर्थामध्ये माणसाने जर आंघोळ जर केली ना आंघोळ तर हा माणूस आतूनही पवित्र होतो आणि बाहेरूनही. काय तीर्थ सांगितलं 9व्या अध्यायामध्ये माऊलींनी. जे ज्ञान गंगा पूर्ण न्हाले ते जेवताही झाले. आणि एक 17व्या अध्यायामध्ये तीर्थ सांगितलंय. 17व्या अध्यायात तीर्थ ऐका सकळ तीर्थाची धुरे जी का माता. आता या तीर्थांचा अर्थ ऐका. 9व्या अध्यायात तीर्थ असं सांगतं ज्ञान मिळवणारा माणूस आणि 17व्या अध्यायात तीर्थ असं सांगतं आई बापाची सेवा करणारा माणूस जगातल्या एकही तीर्थाला जरी नाही गेला तरी तो पवित्रची. म्हणजे ज्याने ज्ञान मिळवलं, ज्याने आई बापाची सेवा केली त्याने जगातल्या एकाही तीर्थाला जायचं. आता उलट आहे का तीर्थ किती झाले 2. पण या जगात गाथा असं सांगतो तुकोबारायांचा. गाथा असं सांगतो या जगात तीर्थ आहे 360. तीर्थ किती आहे? तीर्थ किती झाली सगळी अख्ख्या जगात तीर्थ किती आहे 360. तुम्हाला जर 360 तीर्थांचं दर्शन ऐका बरं का आता बारीक आपण सगळं आतून चाललाय बाहेरून नाही अख्खा आतून 360 तीर्थांचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एकच काम करायचं. काय करायचं? पंढरपूरला जायचं आणि नुसती चंद्रभागा डोळ्यांनी पाहिजे. काय प्रमाणे महाराज आवडीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा सगळ्या तीर्थांचं दर्शन फक्त चंद्रभागा डोळ्यांनी पाहिजे. कशाने पाहिजे? डोळ्यांनी. फायदा सगळ्या तीर्थांचं दर्शन. विठाल विठाल
चंद्रभागे विक्षेप नका करते. विक्षेप झाली की लोकांचा ऐकण्याचा मूड जातो. कीर्तनाचा अवसान निघून गेल्यावर मजा नाही त्याच्यामध्ये. उष्ण अवसान आणावं लागत. विक्षेपच करू नका. विठाला विठाला अख्ख्या तीर्थांचं दर्शन पंढरपुरात आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, अरे बाबा हो, ह्या जगामध्ये मी सगळी तीर्थ केली. वाराणसी गया पाहिली पार पंढरपुरासारखं तीर्थ या जगाच्या पाठीवरती मला पाहिलंच मिळालं नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला वारी करायची ना, पंढरीची करा. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आणि ह्या बाबाची वारी भरते केव्हा? आषाढी
तुम्ही फार निवांत बसले. 11 वाजले. नाही हा आनंद आहे ना महाराज फक्त इथंच. तुम्ही जगाच्या बाजूने काय सांगत असं कीर्तनामध्ये काय सांगत असतो जाऊ दे. आजच्या जगात महिला पुरुष मंडळी तुम्ही पुढेही फिरा पण इथं चाललेला जो आनंद आहे ना तुम्हाला जगातल्या एकाही बाजारात मिळणार नाही. इतका आनंदच असा आहे महाराज. टाळाच्या आवाजामध्ये पखवाजाच्या तालावरती विण्याच्या स्वरामध्ये पेटीच्या तालावरती इतका जो आनंद आहे हा आनंदच असा आहे. घोडा घोडा वाजते टाळ, घोडा वाजते पंढरपूरला आहे. म्हणजे आख्या तीर्थांचं दर्शन पंढरपुरात आहे. आता तुम्ही यादी सांगून दाखवतो पटकन ऐका. आख्या तीर्थांचं दर्शन पंढरपुरात आहे. तू हे प्रमाणावर थोडी कमी द्या. आख्या तीर्थांचं दर्शन पंढरपुरात आहे. चंद्रभागा पाहिल्याच्या नंतर पुढचं वाक्य ऐका. या जीवनामध्ये तुम्ही कितीही पाप पण ती पाप नाहीच करण्याची ताकद फक्त पंढरपुरातील तिथंच अवघीच पापे गेली दिगंतरी पण केव्हा वैकुंठ पंढरी देखलिया. आणि या जन्माचं सार्थक करण्याची ताकद सुद्धा पंढरपुरातच आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. म्हणजे ही सगळं महात्म्य सगळी ताकद जर कुठं असेल तर फक्त पंढरपुरात आहे. मग तुम्ही माणसा महाराज पंढरपुरात ताकद आहे पण हे जे पंढरपूर आहे हे पंढरपूर आहे कुठे? भीमातिरी हे
म्हणजे म्हणलं काकड्यावाले. जम्बू नावाचं द्वीप आहे, धर्म नावाचं नगर आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे आणि त्या गावात एक विठू नावाचा जम्बू या दीपावाली एक पंढरपूर गाव नगर आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, विठू नावाचा पाटील आहे. अख्खं जग त्या पाटलाच्या ताब्यात आहे. आता उलटा ऐका, उलटा ऐका. जम्बू नावाचं द्वीप झालं, धर्म नावाचं नगर झालं, पंढरपूर नावाचं गाव झालं आणि त्या गावात विठू नावाचा पाटील झाला. बरं त्या पाटलाचं काम असं, त्या पाटला पंढरपुरातल्या त्या पाटलाचं काम असं तिथं कोणी या सगळ्यांना अधिकार सारखाच. कोणी या, महिला या पुरुष या, दीन असो दुबळा असो, गरीब असो श्रीमंत असो. महाराजांचं प्रमाण जितकं सुंदर आहे महाराज. काय सांगत असतात पुढे बसले आज मागे बसले. तुम्ही लाजले मॅडमला. रोज पुढे आहे महाराज, रोज आमचं शिकून सोडित नाही माणूस. आणि आज त्यांच्या भाषेत सांगतो. खैरे या, बैरे या, येडे या, मुके या, आंधळे या, पांगळे या, पुणे या, सगळ्यांना अधिकार सारखाच. अरे माझा विठू पाटीलच मुळात असा आहे. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर महिला मंडळ जे आता वारीमध्ये होते माझ्या महिला जे पुरुष मंडळी होते. आपण बघा ज्या दिवशी आपण अष्टमीला पंढरपुरात पोहोचलो दांगड मामा, तर आपण 9-10 वाजता पोहोचलो असतो. 10 वाजता पोहोचलो असतो. 10 वाजेपर्यंत कडक ऊन होतं का नाही? ऊन होतं. पण झालं बाबा, ज्यावेळेस आपला रथ फक्त नांदेड पायरी पैसे गेला, इतका पाऊस झाला, पाणीच केलं, पाणीच केलं. देव नाही. अरे ज्याचा भाव असेल ना, देव तिथं आहेच. तो
तो येतो येतो तो फक्त भाव पाहिजे. पंढरपुराचं दुसरं महात्म्य आहे का? अरे पंढरपुरामध्ये त्या जम्मू नावाच्या द्वीपामध्ये पंढरपूर नावाच्या गावामध्ये इतकी मोठी ताकद आहे, इतकी मोठी ताकद आहे. 80 वर्षाचे वारकरी बाबा 8 वर्षाच्या पायाच्या मुलाला वागतात. ही ताकद फक्त पंढरपुरात आहे. असं तर फक्त पाया पडे पंढरपुरात आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा पांडुरंगा माय बाबा पंढरीनाथा, तू मला कितीही वेळा जन्माला घाल पण मला तुझा दास कर.
सगळ्या गायकवादांसाठी टाळी वाजवा. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याजवळ पहिलं मागणं मागतात, हे देवा पांडुरंगा पंढरनाथा माय बापा दीनानाथा, आयुष्यामध्ये मला गाडी नको, बंगला नको, सत्ता नको, पैसा नको, आळका नको, धन नको, दौलत नको, फक्त माझ्या आयुष्यामध्ये माझी एक आस आहे, तेवढी आस तू माझी पूर्ण कर, मला तुझाच दास कर. तुकाराम महाराज हे मागणं मागतात असं नाही. तुकाराम महाराज यांचे अवतार आहे ते नामदेव महाराज सुद्धा तेच मागणं मागतात, ए देवा आम्ही दैवाचे दास, पण तरी करायचे देवा आम्ही तुझं दास हो. मी कितीही जरी वेळा जन्म घेतला ना, माझी एकच आस आहे, मी फक्त तुझाच दास होईल. अशा अभंगाचा सरळ अर्थ, अभंगाचं फक्त एकच चरण आपण सुटलंय, एकच चरण सुटलंय. तुम्ही म्हणशात बाकीचे 3 चरण का सोडवली नाही? बिगर पाकिटाच्या कीर्तनात अख्खा अभंग सोडवायचा. आज पाकिट कोण देत? रात्री होत, आज नाही. म्हणून सगळ्यांचे मनापासून एकदा आभार, एका गायक वादक महाराजांचे आभार मानण्यापूर्वी आपल्या दिंडीचं महिला पुरुष मंडळी कितीही जरी कौतुक केलं तर ती कमीच पडणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, आपल्या दिंडीचं कौतुक तुम्ही आणि मी करतो याच्यात नवल नाही, संपूर्ण अकोले तालुक्यानं आपल्या दिंडीचं कौतुक केलं हे विशेष आहे. अकोले तालुक्यात प्रवीण महाराज साक्षीला आहे, प्रवीण महाराज आहे, साईनाथ महाराज आहे, ही मंडळी साक्षीला आहे. पूर्ण तालुक्यानं आपल्या दिंडीचं कौतुक केलंय. एवढा भव्य दिव्य सोहळा महाराज जाऊ दे म्हणतात, काय असू द्या, कुणी काही म्हणून द्या, पण हे जे श्रेय आहे ना, आता त्यांचं जरी म्हणणं असं आमचं नाव घेऊ काही घेऊ नका, पण डॉक्टरांना साहेबांना दिलंच पाहिजे. नाही ना, आपल्या दिंडीमध्ये गरम पाणी, हात धुवायला गरम, आंघोळीला गरम पाणी, साहेब संघटनात आपल्याला माहिती आहे, प्यायला याचं पाणी. अहो लोक बिस्लरीनं हात धुते, बिस्लरीनं हात धुते. म्हणजे ही दिंडी आणि सगळी कामं जर कुणाची असन, अध्यक्ष ज्या मंडळींचं आपण कितीही जरी कौतुक केलं ते शब्दात न मांडण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये आपलं एखाद्याचं नाव राहील, आता त्याच्यामध्ये ट्रकवाले आहे, पिकअपवाले आहे, रथ चालक आहे, नंदीवाले, म्हणजे पत्रवळी उचलण्यापासून तर दिंडीच्या अध्यक्षांपर्यंत सगळ्यांचं
मोलाचं आहे. आणि दुसरं विशेष सहकार्य ज्यांना द्यायचं ते म्हणजे आपला परतीचा विना ज्यांच्या मार्फत दरवर्षी इथं येतो. मी म्हणतो हा माणूस नाही, हा देवच आहे. आणि कधी ध्यानात ठेवा, आमचे निवृत्ती नाना असतील किंवा चंद्रभाऊ बाबा असतील, ह्या मंडळीने ज्यावेळेस परतीचा विना आपल्या गावामध्ये आला ना, महाराज देवाचं जे रूप आहे तेच रूप त्यांच्यात होतं. देवाचं इतकं सोपं नाही. 5-6 दिवसामध्ये विनय इथं आणणं. आणि कधी ध्यानात ठेवा महिला पुरुष मंडळी, आता मी आपल्या गावातला तुमच्या मुलासारखं आहे, पारमार्थ आहे ना, पारमार्थ हा कधी ध्यानात ठेवा. सरपंच साहेब आपण आहे त्याच्यामध्ये, जाधव बाबा तुमचं आता गावडे बाबांचं तुमचं आयुष्य गेलं सगळ्यांचं परमार्थ. हा दोनच मिनिटं राहू द्या. कधी ध्यानात ठेवा महाराज, पारमार्थ हा महिला पुरुष मंडळी अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय पेलवत नाही. आणि विनाकरे बाबाचं किंवा आमच्या निवृत्ती बाबांचं किंवा आपल्या सगळ्या वारकऱ्यांचं अंतःकरण जर शुद्ध असेल तर मी पांडुरंग परमात्म्याकडे काहीच मागणार काहीच नाही. आम्हाला धन नको, दौलत नको, गाडी नको, बंगला नको, सत्ता नको, संपत्ती नको, प्रतिष्ठा काहीच नको. पण परमात्म्याजवळ आपण हात जोडून एकच प्रार्थना करू, हे देवा पांडुरंगा माय बाप्पा पंढरीनाथा, आमचं 8 वर्षापासून तुझ्या दरबारामध्ये जी वारी येते ना, ती वारीचं महत्व सांगण्याकरता एकच मागणं तुझ्याकडे मागतो, आमचा शेतकरी कष्टकरी वर्ग सुखी होऊ दे, आमची हिंदू धर्माची वाचू दे, आमचा हिंदू धर्म टिकू दे. कितीतरी प्रकरण घडल्यात महाराज, आपल्या हिंदूंच्या मुली मोबाईल आणलाय, आमचा हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची भगवी पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकत राहू दे. आणि आमच्या संगमेश्वराची लहित गावचा पायदिंडी सोहळा चंद्र सूर्य असेपर्यंत असाच चालू राहू दे. एवढी गायक वादक महाराज मंडळी विनेकरे बाबांपासून आमच्या जाधव महाराज पर्यंत सगळ्यांचं मत, जेवढ्यांचे नाव घ्यायचे म्हणजे साईनाथ महाराज आहे, प्रवीणजी महाराज, आता ह्या बिचाऱ्यांचं लय मोठं सहकार्य महाराज. प्रवीण महाराज असतील, शंकराम ताटे असतील, भारत नाना असतील, पाळू पाळूदा असतील, विनेकरे बाबा, कापूस अण्णा, डॉक्टर साहेब, ही सगळी मंडळी, सगळ्याच मंडळींचं मुलासारखं सहकार्य आहे. म्हणून एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहून जर तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या मुलासारखं आहे, कुणाचाच नामोल्लेख न करता सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. भजनी मंडळ, गायक वादकांचे गोपादादा, साईनाथ महाराज, मेजर मिलिटरीमॅन राजू दादा असतील, हरिभाऊ गावडे असतील, दर्शन महाराज असतील, भास्कर नाना असतील, बाबू नाना असतील, प्रकाश महाराज, मृदुंगाचार्य प्रकाशजी महाराज असतील, बालगोपाळ सगळे महाराज मंडळी असतील. आपल्या दिंडीला खऱ्या अर्थानं म्हणजे जमजमळ शोभा आली, आपला नामा आला नाही, नाम आला नाही, म्हणून नामाचे सुद्धा मनापासून आभार मानतो. सहकार्य केलं त्यानंतर कशाची अपेक्षा नाही, काही नाही, आनंद घेतात येतात. आणि म्हणून आमचा हर्षल असं करण महाराज असतील, हर्षल महाराज असतील, प्रवीणजी महाराज असतील. आणि कधी ध्यानात ठेवा, आजच्या आपल्या गावावरती आता साहेबांमुळं प्रवीण महाराज असतील किंवा सचिन महाराज असतील, साईनाथ, आता ही महाराष्ट्रातील टॉपची मंडळी, परमार्थातली टॉपची मंडळी, गायन क्षेत्रामध्ये ही टॉपची मंडळी. तरी पण कुठल्याही प्रकारचा मतभेद न करता आपल्या गावामध्ये म्हणजे प्रेमापोटी आपल्या सर्वांच्या प्रेमानं ही मंडळी आपल्याकडे येतात. कधी ध्यानात ठेवा महाराज, वारकरी संप्रदायाची ही विद्वान रत्न आहे. आणि कधी ध्यानात ठेवा, आज 25 कीर्तनाच्या माध्यमातून या सगळ्या गायक वादकांचं वर्णन एकच करेल. कोणतीही व्यक्ती मोठी होताना त्याला 3 गोष्टी असाव्या लागतात. असं कोणी मोठं होत नाही मोठं. कोणतीही व्यक्ती मोठी होत असताना त्याला 3 गोष्टी लागतात. 1, व्यक्तीचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे. आणि 3, त्याच्यावरती कुणाची तरी कृपा पाहिजे. मग साईनाथ महाराज असतील, प्रवीणजी महाराज पांडे असतील किंवा आमचे जाधव महाराज असतील किंवा सचिन महाराज असतील, ही सगळी वारकरी मंडळी बिचाऱ्यांचं प्रारब्ध उत्तम सांगत मामा. 2, त्यांच्या आयुष्यात प्रयत्न चांगले. आणि 3, माऊलींचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती आहे म्हणून ते मोठे. आणि परमार्थ हा मी कायम सांगत असतो, रक्तातच असावा लागतो तेव्हा तो घडतो. सगळ्यांचा नामोल्लेख न करता सगळ्यांच्या एकदा गळ्यामध्ये माळ घाला, एकदा प्रेमाने भजन करा.